विश्वामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात बुद्धिवान माणूस आहे, हे सर्वांना मान्य आहे. सर्वात बुद्धिवान माणूस आहे, परंतु तो त्या बुद्धीचा वापर किती करतो? बुद्धीचा वापर करत नाही, म्हणून हा एवढा प्रपंच आपल्या पायावर दगड मारून देतो. ही बुद्धी त्यानं वापरावी. कशासाठी वापरावी? जगाच्या कल्याणा किंवा कमीत कमी स्वतःच आपली हिता असे जो जागता धन्य माता पिता त्यानं ते आपलं स्वतःच कल्याण करावं. पण जगाच्या कल्याणासाठी हे संत धडपडत असतात. अपराधी ज्यांना चुकतची गेले, रामरायाला कल्याण कर या लोकांचं. तुम्ही सज्जनात, तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु विश्वामध्ये हे असं जर बघायला लागलं, हे सर्व विश्वामध्ये जे चाललंय ते पाहिल्यानंतर असं वाटतं की हा कीर्तन हा मार्ग सर्वांनी हे कीर्तन शिकायला हवं, सर्वांनी हे कीर्तन जगायला हवं. त्यांना साधा एखादा तुम्ही कुठलाही श्लोक घ्या, तुम्ही एक श्लोक जरी वाचला तरी तुमचं जीवन मोठं होऊन जाईल. हा, कबीर महाराज काय म्हणाले? कोई तन दुखी, कोई मन दुखी, चिंता चित्त उदास. कुणाचं काहीतरी अंग दुखतंय, हे दुखतंय, मन दुखी आहे, कोणते प्रेम में धक्का लागला का जास्त प्रॉब्लेम. कोई तन दुखी, कोई मन दुखी, चिंता चित्त उदास, थोड़े थोड़े सब दुखी, बाकी सुखी हर के दास. जय श्री राम.